राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. सत्तेमध्ये येताच मावळ गोळीबाराची चौकशी करू, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे आश्वासन. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्या, पाकिस्तानच्या खुरापतीविरुद्ध गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा पवित्रा. शहरातील तणावानंतर प्रशासनाचे शांततेचे आवाहन. हिमायतनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 101 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जिल्ह्यामध्ये ईद उत्साहात साजरी. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्रात सत्ता येताच मावळ गोळीबाराची चौकशी करू असं आश्वासन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिलं आहे. ते लोणावळा इथं प्रचार सभेमध्ये बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. आघाडी सरकारच्या घोटाळ्याची यादीच यावेळी अमित शहा यांनी वाचून दाखवली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी सरकारच्या 4 महिन्याचा हिशोब मागण्याचा अधिकार नाही असं अमित शहा म्हणाले. महाराष्ट्रातल्या बेरोजगाराचा आलेख वाढतच जात आहे. दरवर्षी कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्याची जबाबदारी कोण घ्यायला तयार असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करणारा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून आदेश मिळताच जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला सनसनीत प्रत्युत्तर द्या असा आदेश जवानांना दिलेला आहे. भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषा येथे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी जवान सज्ज झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. पाकिस्तानी गोळीबार केल्यास त्याला तितक्या तीव्रतेने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानच्या सैन्याची जास्तीत जास्त हानी करण्याचे स्पष्ट आदेशही दिल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी.के. पाठक यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळच्या आक्रमक हालचाली पूर्णपणे बंद होईपर्यंत आणि पाकने नमते घेईपर्यंत हा पवित्रा कायम ठेवण्याचे आदेश सैन्याला देण्यात आलेले आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड शहराच्या गाडीपुरा भागामध्ये काल रात्री 11 वाजता 3 हत्यारबंद लोकांनी 6 जणांवर केलेल्या हल्ल्यात 2 जण मरण पावले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना हैदराबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असून 2 जणांवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. सकाळपासून जुन्या नांदेडमध्ये तणावपूर्ण वातावरण असून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. गाडीपुरा भागातील रेणुका मंदिर शेजारी असलेल्या गल्लीमध्ये रविवारी रात्री एका ओट्यावर असलेल्या 6 जणांवर मोटरसायकलवर येऊन 3 जणांनी हल्ला चढवला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने या भागामध्ये कर्फ्यू लागू करून परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना अथवा उलटसुलट चर्चेला बळी पडून घाबरून जाऊ नये असे आवाहनही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी जनतेला केलेले आहे. हिमायतनगर तालुक्यातील 101 काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भंककबाजी कामकाजाला कंटाळून काल हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये झालेल्या सभेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी बोरगाव येथील सरपंच, उपसरपंच तसेच सरसम येथील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, बबनराव थोरात, नागेश पाटील आष्टीकर, बाबूराव कदम, लताताई फाळके, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, बालाजी राठोड, संजय पवार, लक्ष्मण जाधव, पंचायत समिती सभापती आलेवाड आदींची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. सत्तेमध्ये येताच मावळ गोळीबाराची चौकशी करू,
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे आश्वासन. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्या, पाकिस्तानच्या खुरापती विरुद्ध गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा पवित्रा. शहरातील तणावानंतर प्रशासनाचे शांततेचे आवाहन. हिमायतनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 101 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जिल्ह्यामध्ये ईद उत्साहात साजरी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.